अभिनेता सैफ अली खानवरती चाकू हल्ला प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। अज्ञात व्यक्तीचा चोरीच्या उद्देशाने हल्ला या अज्ञात व्यक्तीने केल्याची माहिती समोर येतेय। आरोपीच्या शोधासाठी 10 पथकं तैनात करण्यात आली आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जाणार आहे। रात्री 2:30च्या दरम्यान सैफ अली खानच्या घरी एक अज्ञात व्यक्ती घुसला आणि त्याने सैफ अली खान याच्यावरती वार केले। यात सैफ अली खान याच्या मानेला मणक्याला दुखापत झाल्याची माहिती मिळते। त्याच्यावरती नुकतीच शस्त्रक्रिया देखील करण्यात आलेली आहे। दुसरीकडे वांद्रे पोलीस ठाण्यात आता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। मनोज, गुन्हा दाखल झालेला आहे वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये, नेमक्या काय काय घडामोडी घडतात आणि काय अपडेट्स मिळतात? अगदी बरोबर आहे। काल रात्री 2 वाजेच्या सुमारास सैफ अली खानच्या घरामध्ये भांडण झाले होते, जे 2 कामगार होते त्यांच्यातच, आणि त्यानंतर एका महिलेच्यावर हल्ला झाला होता। आरडाओरडा केल्यानंतर सैफ अली खान बाहेर आला आणि त्यावर सुद्धा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे। आणि त्यानंतर सैफ अली खानला रिक्षातून लीलावती रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। या सगळ्या प्रकरणात वांद्रा पोलिसांनी जी त्याची सैफ अली खानकडे जी महिला काम करते आहे तिचं स्टेटमेंट घेतलेलं आहे आणि तिच्या तक्रारीवरूनच वांद्रे पोलीस स्टेशन जे आहे तिथेही हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यावर तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत। मुंबई पोलिसांचे जे पोलीस स्टेशन्स आहेत त्याचे 8 ते 9 पथकं आहेत। त्याचबरोबर क्राईम ब्रँचचे आहे, त्याचबरोबर क्राईम इंटेलिजन्स युनिट यांचं सुद्धा पथकं तयार करण्यात आलेले आहे। आरोपीची ओळख पटलेली आहे, परंतु अजून आरोपी मात्र जो पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये। त्या अनुषंगाने पोलीस सर्व बाजूनी सीसीटीव्ही ज्या आहेत ते पाहत आहेत। हा आरोपी वरती कसा गेला, म्हणजे शिडीवरून समोर गेलेला आहे, घरामध्ये गेलेला आहे, घरामध्ये गेल्यानंतर तो उतरला कसा, या सगळ्या गोष्टीचा तपास जो आहे पोलीस करत आहेत। बाजूला जी एक बिल्डिंग आहे तिच्यामध्ये खाली उतरल्यानंतर त्या बिल्डिंगमध्ये च्या कंपाऊंडमध्ये गेला आणि त्यानंतर तो पळून गेला अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे हे जे पथकं तयार करण्यात आलेले आहे हे सगळे पथकं वेगवेगळ्या अँगलने हे सगळे तपास करत असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण विरोधी पक्षांनी सुद्धा आता आवाज उठवलेला आहे। त्याचबरोबर जे चित्रपट सृष्टीतील अभिनेते आहेत ते सुद्धा यावर ट्विट करून माहिती घेत आहेत, त्याचबरोबर माहिती देत आहेत। त्यामुळे पोलिसांवर कुठेतरी दबाव आहे आणि या अनुषंगानेच आता पोलीस सुद्धा तपास करत आहे आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करू असं या विभागाचे पोलीस उपायुक्त सुद्धा सांगत आहेत। रेश्मा, निश्चित एकीकडे गुन्ह्याची नोंद झालेली आहे, दुसरीकडे सैफ अली खान याच्यावरती शस्त्रक्रिया देखील पार पडल्याची माहिती मिळते। सैफ अली खानची प्रकृती सध्या कशी आहे आणि त्याच्यावरती जी शस्त्रक्रिया झाली त्याबद्दलचे काही तपशील हाती येऊ शकलेत का? साधारणतः 12 ते 1 वाजेच्या सुमारास सैफ अली खान जे आहे याच्यावरची शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे। लीलावती रुग्णालयाचे जे डॉक्टर आहेत त्यांनी येऊन सांगितलेलं आहे की शस्त्रक्रिया झालेली आहे आणि सैफ अली खानची प्रकृती सुद्धा ठीक आहे। पुढचे 2 दिवस त्याला लीलावती रुग्णालयातच जे डॉक्टरांच्या देखरेखीखाली जे आहे ते ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत समोर आलेल्या आहेत, परंतु या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो हल्लेखोर आला होता तो नेमका कोणत्या उद्देशाने आला होता, हल्ला करण्याच्या उद्देशाने आला होता की चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता, याचा तपास पोलिसांना करणं फार आवश्यक आहे। आणि हेच सध्या जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत हे आव्हान असंच राहणार आहे। रेश्मा, निश्चित खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।